नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टुडे वी आर गोइंग टू सी इंग्लिश वर्कशॉप of the poem 1.3 The Basket Full of Moonlight. First see the margin questions. Question number 1. What does the poet wish to get from the moon and why? कवीला चंद्राकडून काय मिळविण्याची इच्छा आहे आणि का? आणि उत्तर आपण देऊ शकतो. द पोएट विश टू गेट बास्केटफुल और 2 baskets of moonlight from the moon so that he can sow the seeds of moonlight to light the dark path from the city to his village. कवीला चंद्राकडून 1 किंवा 2 बास्केट भरून मूनलाईटच्या बिया पाहिजे आहेत, ज्या त्याला शहरापासून तर गावापर्यंत येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेला पेरायचे आहे, जेणेकरून तो रस्ता पूर्ण प्रकाशमान होईल. क्वेश्चन नंबर 2. वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस? शहरातून गावाकडे जाणारे रस्ते धोकादायक का आहे? आणि उत्तर आपण देऊ शकतो. द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज इज डेंजरस बिकॉज इट इज डार्क, टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर गावाकडून शहरात जाणारे जे रस्ते आहेत ते अतिशय धोकादायक आहे, कारण त्या रस्त्यावर खूप काळोख असतो, ते अतिशय खडतर आहेत आणि त्या रस्त्यांवर खूप सारे साप आणि विंचू देखील असतात. क्वेश्चन नंबर 3. व्हाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली? मुलाला त्याचे वडील लवकर घरी आले पाहिजे असे का वाटत असे? अँड आन्सर शुड बी द पोएट वॉन्ट्स हिज फादर होम अर्ली बिकॉज he wants to listen the bedtime stories from his father. Now question number 4. How do you spend your evening time with your family members? तुम्ही तुमचा संध्याकाळचा वेळ तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत कसा घालवता? आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं नक्कीच वेगवेगळं असेल आणि तुम्ही ज्या पद्धतीनं तो वेळ घालवता ते तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर हा जो क्वेश्चन आहे हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. पुढे इंग्लिश वर्कशॉपमधला आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोयम. पोयमवर आधारित वरील जे 4 वाक्य दिलेले आहेत ते कम्प्लीट करायचे आहे. ए नंबरचं वाक्य आहे द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. आता त्या मुलाला स्मॉल मून्स ऑफ लाईट कुठे सो करायचे आहे? फ्रॉम द सिटी टू हिज विलेज ऑन द साईड्स ऑफ द पाथ. तर शहरापासून तर गावापर्यंत गावाच्या कडेकडेनं त्याला त्या बिया पेरायच्या आहे. बी नंबरचं बघूया. अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ द विलेज इज टफ अँड फुल ऑफ. पुढे काय येईल? फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स तुम्हाला लिहावं लागेल. सी नंबर बघूया. द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. लोन हा शब्द तुम्हाला तिथे लिहावा लागेल. डी नंबरवर पहा. द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली. हिज फादर रिटर्न्स अर्ली हा शब्द तुम्हाला तिथे लिहावा लागेल. पुढे सेकंड क्वेश्चन बघूया. राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज फॉर द फॉलोइंग नाउन्स. खालील नावांना डिस्क्राईब करणारे शब्द तुम्हाला लिहायचे आहे. आणि पहिला शब्द आहे मून. तर मूनला डिस्क्राईब करणारा शब्द इथे येत आहे स्मॉल. दुसरा आहे रूट. रूटला डिस्क्राईब करणारा शब्द येत आहे टफ. तिसरा आहे विलेज. आणि विलेजला डिस्क्राईब करणारे शब्द इथे आहेत एकदम हाय किंवा होल. आणि तिसरा आहे मॉर्निंग. मॉर्निंगला डिस्क्राईब करणारा शब्द आहे अर्ली मॉर्निंग. नंतर बघूया क्वेश्चन नंबर 3. द चाइल्ड इन द पोयम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज विलेज. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेष. आन्सर इन युअर ओन नोटबुक. ए नंबरवर दिलेला आहे गिव मी मूनलाईट बास्केटफुल और 2 basketful विथ सीड्स ऑफ मूनलाईट. तर
या कवितेतील मुलाला त्याच्या समस्या सोडवायच्या आहेत आणि मग त्या पूर्ण करण्यासाठी तो काय करणार आहे. तर पहिल्या याचं उत्तर आपण देऊया. ही कॅन सीक हेल्प ऑफ लोकल पीपल अँड अर्ज द गव्हर्मेंट ऑफ लोकल बॉडीज टू प्रोव्हाइड लाईट्स ऑन द रोड्स फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. तर त्याने लोकल गव्हर्मेंटशी किंवा लोकल बॉडीजशी कन्सल्ट करून हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. दुसरा आहे आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आता याचं उत्तर आहे ही कॅन विथ द हेल्प ऑफ विलेजर्स गव्हर्मेंट बिल्ड गुड रोड्स अँड मेक द रोड्स सेफ सो दॅट हिज फादर अँड अदर विलेजर्स कॅन रिटर्न सेफ अँड अर्ली टू हिज विलेज. आता इथे या दोन समस्या आहेत, पहिलं रस्त्याची आणि दुसरी इलेक्ट्रिसिटीची. तर ह्या दोनही समस्या ज्या आहेत, ह्या दोनही समस्या गावातील जे लोकल गव्हर्मेंट असते, पंचायत राज वगैरे ज्याला आपण म्हणतो, ग्रामपंचायत वगैरे म्हणतो, यांच्याद्वारे या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, हेच येथे सांगण्यात आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4. पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोयम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. खालील गोष्टी प्रूव्ह करण्यासाठी कवितेमध्ये कुठल्या लाईन्स आलेल्या आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. ए नंबरवर आहे फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. वडील उशिरा घरी येतात हे शो करण्यासाठी कुठली लाईन आलेली आहे. तर कवितेत दिलेले आहे व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. ही लाईन तुम्हाला इथे लिहावी लागेल. बी नंबरवर बघा इगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. मुलगा त्याच्या वडिलांकडून कथा गोष्टी ऐकण्यासाठी खूप इगर असतो. हे कुठे लक्षात येईल आपल्याला. तर कवितेतली लाईन आहे आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. सी नंबरवर आहे रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमॉंग द डार्कर पाथ. या अर्थाची लाईन आहे आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. नाव से क्वेश्चन नंबर 5. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युझिंग फुल ॲज सफिक्स. FUL फुल हा सफिक्स लावलेले जास्तीत जास्त शब्द तुम्हाला माहीत असलेले इथे लिहायचे आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे बास्केटफुल आणि बकेटफुल. तर आपण यात ॲड करूया यूजफुल, केअरफुल, फेथफुल, ग्रेसफुल, हार्मफुल, हेल्पफुल, होपफुल, जॉयफुल, पेनफुल. याशिवायही आपण अनेक उदाहरणं देऊ शकतो. पॉवरफुल, रेस्टफुल, शेमफुल, टेस्टफुल, थँकफुल, थॉटफुल इत्यादी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. स्पीक आउट द एक्झाम्पल ऑफ अलिटरेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोयम. या कवितेत आलेले अलिटरेशन आणि रिपिटेशनचे उदाहरणं तुम्हाला लिहायचे आहे. आता याच्या आधीचा जो पोएम एक्सप्लेनेशनचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये लास्टमध्ये मी तुम्हाला हे ऑलरेडीच सांगितलं. हे उत्तर देण्यासाठी तुम्ही आधीचा व्हिडिओ बघून घ्या. क्वेश्चन नंबर 7. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. कवितेचं ॲप्रिसिएशन आपल्याला लिहायचं आहे. अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे जो की 10 मार्कासाठी दरवर्षी परीक्षेत विचारला जातो आणि फार सोपं असतं हे ॲप्रिसिएशन लिहिणं. कारण 2 ते 3 मार्कांचं जे उत्तर असतं ते तुम्हाला ऑलरेडी पॅसेजमध्ये सापडून जातं. तर अतिशय सोपा प्रश्न असतो, तो जरूर लिहा. तर बघूया कवितेचं ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशनमध्ये पहिला मुद्दा असतो तो टायटलचा. तो आपण लिहूया द टायटल ऑफ द पोएम इज बास्केटफुल ऑफ मूनलाईट. दुसरा मुद्दा असतो तो पोएटचा. द पोएट ऑफ द पोएम इज सुनील शर्मा. तिसरा आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया, म्हणजेच कवितेच्या मागची जी थीम आहे, जी सेंट्रल आयडिया आहे, जी मध्यवर्ती कल्पना आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला यामध्ये लिहायचं असते. सो वी कॅन राईट द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज द लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड इन अ रिमोट विलेज untouched by modern amenities. The child is too far from the modern urban life that even his remedy for the plight of his villagers seems quite innocent and plain. नंतर राईम स्कीम, चौथा मुद्दा. तर यामध्ये आपण लिहूया देअर आर नो राईम स्कीम इन दिस पोएम. दिस इज अ पोएम ऑफ अ फ्री व्हर्स. नंबर 5चा जो मुद्दा असतो तो असतो फिगर ऑफ स्पीच.
तर फिगर ऑफ स्पीचमध्ये आपण लिहूया. याच्यामध्ये आलेलं रिपिटेशन, अलिटरेशन, ॲपोस्ट्रॉफी, टॅटॉलॉजी इत्यादी उदाहरणं याच्यात आलेले आहेत. इत्यादी फिगर ऑफ स्पीच यामध्ये आलेले आहे. तर 6 नंबरमध्ये आपण स्पेशल फीचर्स बघूया. द पोएम इज रिच इन इट्स इमेजरी. द वर्ड पोर्ट्रेट ऑफ द चाइल्ड who desired to light the dark path to his village with moonlight will always remain in our memory. The image brings forth the intense remoteness of an Indian village in the middle of nowhere. 7 नंबरवर आहे फेवरेट लाईन्स आणि यामध्ये आपण लिहूया माय फेवरेट लाईन्स आर सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आणि अजून एक लिहूया आपण I do want to hear the fairy tales and stories from him. यानंतर 8 नंबरचा जो मुद्दा आहे तो बघूया. वाय आय लाईक द पोएम. ही कविता मला का आवडली. आय लाईक द पोएम फॉर इट्स सिम्प्लिसिटी. युझिंग द एव्हरीडे वर्ड्स द पोएट पोर्ट्रेट्स अ मेमोरेबल इमेज ऑफ अ चाइल्ड अँड हिज विलेज. तर या पद्धतीनं कवितेचं ॲप्रिसिएशन आपल्याला लिहावं लागेल. यापुढील क्वेश्चन आहे राईट ॲन इमॅजिनरी लेटर टू द मून टू कन्व्हे युअर फिलिंग्स अबाउट इट. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर युझिंग द पोएम ॲज द बेसिस ऑफ द लेटर सपोर्टिंग पॉईंट्स. या कवितेवर आधारित तुमच्या भावना चंद्राला कळविण्याकरिता त्याला एक काल्पनिक पत्र लिहा असं म्हटलेलं आहे. आणि हे लिहिण्याकरिता तुम्हाला खालील मुद्द्यांचा उपयोग करायचा आहे. पहिला मुद्दा आहे सायन्स ऑफ ब्युटी. दुसरा आहे सिम्बॉल ऑफ जॉय. तिसरा आहे इन्फिनिट प्लेजर. आणि चौथा मुद्दा आहे अर्ज टू कंपोज पोयम, सॉंग्स ऑर म्युझिक. तर इथे मी तुम्हाला एक मॉडर्न लेटर सांगत आहे आणि त्याचं वाचनसुद्धा करत आहे. तर अगदी पत्र जसं लिहितो तसं त्या पद्धतीनं पत्राच्या सुरुवातीला जसं आपण आपला ॲड्रेस लिहितो तसा ॲड्रेस तुम्ही लिहू शकता. आणि स्टार्ट करूया. डिअर चंदा मामा, हाऊ वी लव्ह यू. डिअर, you are the symbol of love, and not only for children like us, but also for the grown-ups. You are the one who looks after all the living things on the earth and gives joy to all of them. Looking at you gives us a great heavenly joy. Your cool light gives us comfort and soothes our body and soul. Your cool light guides the travelers at night and gives infinite pleasure of walking in the serenity beautiful light. Mothers sing your songs to make children sleep. The beauty inspires poets and musicians to compose songs. Without your presence, who will write lullaby for us? Your dear who will write romantic poems without your presence. Chanda Mama, be with us all the time to fill our hearts with your beauty, love and present appearance. आणि शेवटी लिहूया with basket full of love, your loving nephew XYZ, or write your name there. यानंतरचा 9 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. डिस्कस विथ युअर फ्रेंड, ब्रदर, सिस्टर, युअर क्लासमेट अँड राईट युअर लिस्ट ऑफ विशेस टू मेक युअर विलेज, टाउन, सिटी पीपल हॅपी. आपल्या समाजाला आनंदी ठेवण्याकरता कुठल्या गोष्टी हव्यात असं तुम्हाला वाटते त्या गोष्टींची यादी तुम्हाला करायची आहे. पहिला आपण लिहू शकतो टू प्रोव्हाइड ऑल मॉडर्न फॅसिलिटीज लाईक इलेक्ट्रिसिटी, गुड रोड्स, वॉटर सप्लाय एक्सेट्रा टू विलेजर्स लिव्हिंग इन रिमोट एरियाज. सेकंडली आपण लिहू शकतो टू इम्प्रूव्ह द कंडिशन ऑफ पुअर फार्मर्स विथ फंड्स अँड फुल ड्युरिंग ड्रॉट. थर्डमध्ये लिहूया टू इरॅडिकेट पॉव्हर्टी, इग्नोरन्स अँड लिटरसी. 4 नंबरवर लिहूया टू कीप देअर सराउंडिंग्स क्लीन अँड हेल्दी. 5 नंबरवर टू फाईट अगेन्स्ट करप्शन अँड टेररिझम. 6 नंबर टू मेंटेन पीस अँड ऑर्डर इन द सोसायटी.
7 नंबर, टू रिमूव्ह देअर बिलीव्स इन सुपरस्टिशन्स. 8 नंबर, टू मेक देम अवेअर ऑफ देअर सेन्स ऑफ ड्युटी. तर या पद्धतीनं आपल्याला गावाला आनंदी ठेवण्याकरता कुठल्या कुठल्या गोष्टी हव्यात याची यादी आपण तयार करू शकतो. आणि 10 नंबरचा लास्ट क्वेश्चन आहे, लेट्स कंपोज हे तुमच्यासाठी होमवर्क असेल. तर प्रयत्न करा इमॅजिनरी पोएटिक्स लाईन लिहिण्याचा. तुम्हाला जसं सुचेल तसं लिहिण्याचा प्रयत्न यात करा. तर इथे इंग्लिश वर्कशॉप हा भाग संपलेला आहे. यानंतरचा 1.4 बी स्मार्ट हा लेसन बघण्याकरता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ॲट होम, बी सेफ अँड गुड बाय.